इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक समस्येबाबत चर्चा करण्यासाठी 24 एप्रिल रोजी आयुक्त अजित शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड हे देखील उपस्थित होते। बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यांवर बेवारस पडून असलेल्या वाहनांविरुद्ध संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। बेवारस वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे तसेच रस्ते सफाईस करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने सदरची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अनुषंगाने आज दिनांक 30 एप्रिल रोजी उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 1 ते 3 मधील मुख्य रस्त्यांवरील 11 एवढी बेवारस वाहने हटवण्यात आली। तसेच 17,000 रुपये एवढा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई पालिका आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस व महानगरपालिका कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे। सदरची कारवाई नियमितपणे यापुढे देखील संपूर्ण शहरात सुरू राहणार असून शहरातील नागरिकांना बेवारस वाहनांविरुद्ध कोणतीही तक्रार करायची असल्यास ते संबंधित क्षेत्रातील प्रभाग समिती कार्यालयात तक्रार करू शकतात। रस्त्यावर बेवारस वाहने आढळून आल्यास नोटीस बजावून 48 तासात ते वाहन न उचलल्यास महानगरपालिका ते जप्त करून आरटीओ मार्फत त्यांचे मूल्यांकन करून लिलाव करणार आहे। शहरात काही भागात ही कारवाई सुरू असून इतरही भागात लवकरच सुरू केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले।